नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं महा हेल्पलाईन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला HSRP नंबर प्लेटची ऑनलाईन स्टेटस कसं पाहायचं याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे। बघा मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर बघा मित्रांनो, तुम्ही HSRP नंबर प्लेटसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला तुमच्या HSRP नंबर प्लेटचं स्टेटस पाहायचं असेल तर त्याचविषयी सविस्तर माहिती प्रोसेस सहित या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रॅक्टिकल स्वरूपात व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला mhsrp.com या अधिकृत वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच, तेथून पण तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता। नंतर येथे तुम्हाला ट्रॅक युअर ऑर्डर हा जो ऑप्शन आहे त्याच्या बाजूच्या ट्रॅक या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जेव्हा ऑनलाईन अर्ज केलेला होता तेव्हा जी ऑर्डर ID जनरेट झालेली होती ती टाकायची आहे। त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा टाकायचा आहे। हे जेवर काही नंबर दिसत आहेत ते तुम्हाला इनपुट कॅप्चा या सेक्शनमध्ये टाकायचे आहेत। त्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे। मग तुमच्या पुढे तुमच्या HSRP नंबर प्लेटचं स्टेटस हे शो करेल। यामध्ये तुमचा ऑर्डर नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि अपॉइंटमेंट डेट ही सुद्धा असेल। त्यासोबत ऑर्डर स्टेटस हे देखील या ठिकाणी दाखवत आहे। त्याचबरोबर तुम्ही कोणता डीलर निवडला होता त्याचे नाव आणि त्याचा ॲड्रेस हा देखील या ठिकाणी दाखवत आहे। त्यासोबत स्टेटसमध्ये रिसिप्ट डाउनलोड याची सुविधा ही देखील दिलेली आहे। तुम्ही जर अर्ज केल्यानंतर रिसिप्ट डाउनलोड केली नसेल तर या ठिकाणी डाउनलोड रिसिप्ट या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची रिसिप्ट ही डाउनलोड करू शकता। त्यासोबत त्या रिसिप्टची प्रिंटआउट देखील तुम्ही काढू शकता। याशिवाय मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर ती सेव्ह पण करू शकता। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन स्टेटस हे पाहू शकता। स्टेटस पाहण्याची प्रोसेस ही खूप सोपी आहे, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहेच। त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या HSRP नंबर प्लेटचं स्टेटस हे ऑनलाईन स्वरूपात पाहू शकता। 1-1.5 मिनिटाची प्रोसेस आहे, त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची किचकट प्रोसेस तुम्हाला करायची गरज नाहीये। तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ही प्रोसेस फॉलो करून तुमचं स्टेटस हे पाहू शकता। बघा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या HSRP नंबर प्लेटचं स्टेटस पाहू शकता। त्यासोबत तुमची अपॉइंटमेंट किती तारखेला आहे ते पण पाहू शकता आणि अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला कुठे जायचे आहे त्याचा ॲड्रेस पण या ठिकाणी स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल। त्यासोबत यामध्ये तुम्ही तुमची रिसिप्ट ही देखील डाउनलोड करू शकता। बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करत असताना तुम्ही जर तुमच्या अर्जाची रिसिप्ट ही डाउनलोड केलेली नसेल तर स्टेटस पाहिल्यानंतर तुम्हाला डाउनलोड रिसिप्ट हा ऑप्शन येईल। त्या ठिकाणी तुम्ही त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची रिसिप्ट ही देखील डाउनलोड करू शकता। बघा मित्रांनो, अपॉइंटमेंटच्या वेळी रिसिप्ट असणे खूप आवश्यक आहे। अर्जाची रिसिप्ट आणि RC बुक तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। जर हे 2 डॉक्युमेंट असतील तरच तुमच्या गाडीला HSRP नंबर प्लेट ही बसवली जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, रिसिप्ट ही खूप महत्त्वाची आहे। रिसिप्ट आणि RC बुक तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, त्यामुळे रिसिप्ट डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढून घ्या। सोबतच RC बुक हे जे आहे त्याची प्रिंटआउट पण काढून घ्या, म्हणजे ऐनवेळी ओरिजिनल डॉक्युमेंट जर विसरले तर तुम्ही झेरॉक्स कॉपी ही दाखवू शकता। तर मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे HSRP नंबर प्लेटचं ऑनलाईन स्टेटस तुम्ही पाहू शकता। याची प्रोसेस खूप सिंपल आहे। व्हिडिओमध्ये जी माहिती सांगितली आहे ती फक्त फॉलो करा आणि त्या प्रकारे सिंपली तुमचं स्टेटस पहा। तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची अशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा। चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।